नमस्कार, पूजा किचनवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत गावाकडील मधमाशीचा मध। तर ही रेसिपी खूप छान आहे आणि मध तर सगळ्यांना आवडतच असतो कारण की त्याची चवच अशी असते। तर हा आहे मधाचा कांदा, म्हणजे जो मधमाशीचा कांदा असतो ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला खराब भाग असा साईडला काढून घ्यायचा आहे, कारण की ह्या मधमाशीच्या कांद्यामध्ये छोटे छोटे मधमाशीचे पिल्ले पण असतात। तर आपल्याला स्वच्छ बघून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे मधमाशीच्या मधापासून किती फायदे आहेत। तर आपल्याला व्यवस्थित असा मध चेक करून घ्यायचा आहे आणि खोकल्यासाठी हा मध खरंच खूप उत्तम आहे। खोकला किंवा वजन कमी करण्यासाठी पण हा मध वापरला जातो। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीतला आपण सगळा मधाचा स्वच्छ कांदा काढून घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये चाळण ठेवून ते चमच्याच्या साहाय्याने असं सगळा मध आपण काढून घेतलेला आहे। हा मध चिकट असतो त्यामुळे पटकन असा चाळणीतून गळत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही मध गाळून ठेवला ना आणि स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवला तर तो वर्षानुवर्ष टिकतो आणि लहान मुलांना द्यायला पण खूप छान असतो हा मध। त्यामुळे त्यात जे मधाचे ती यात जात नाही, म्हणजे कांद्याची जी बारीक तुकडे असतात ते यात पडत नाही। तर अशा पद्धतीने मध तुम्ही गाळून ठेवू शकता आणि कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आणि त्यात अर्धा चम्मच मध टाकून पिऊन घ्यायचं, याने वजन आपलं कमी होतं। तर ही गावाकडचं मधमाशीचा मोहळ आणि मध तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुणाकुणाला हा मध खायला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।